शरीरानं काय करतो, कृती करतो, म्हणजे गैरमार्गाचा काय करतो, आपण अवलंब करतो, याला म्हणायचं लोक. आणि म्हणून तथागताने सांगितलेलं आहे की लोक आणि प्रश्नेपासून काय असलं पाहिजे, दूर असलं पाहिजे. तुम्ही पक्ष गमवा. तथागत परत काय तथागत या ठिकाणी लोक आणि प्रश्नेचा या ठिकाणी काय करतात, त्याग करायला सांगतात. त्यानंतर आहे क्लेश आणि द्वेष. क्लेश आणि द्वेष. कोणालाही क्लेश देऊ नका. क्लेश म्हणजे दुःख देऊ नका. क्लेश म्हणजे आपल्यामुळे इतरांना दुःख व्हायला नको, आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारे आपलं काय असलं पाहिजे, आचरण असलं पाहिजे. कोणालाही क्लेश देऊ नका. दुसऱ्यांसंबंधी द्वेष भावना बाळगू नका. वाईट भावना त्याच्याविषयी बाळगू नका. हा एक बौद्ध जीवन मार्ग आहे. आपण बौद्ध जीवन मार्ग असताना बरंच पाहिलेलं आहे. काय काय पाहिलं याच्याबद्दल पाहिलेलं आहे. सत असत आणि पाप पाहिलं. त्याच्यानंतर पाहिलं प्रश्न आणि लोक पाहिलं. त्याच्यानंतर पाहत आपण क्लेश आणि द्वेष. हे सगळं तथागतांनी बौद्धांचे जीवन मार्ग सांगितलेला आहे. या जीवन मार्गानेच आपलं काय असलं पाहिजे, आचरण किंवा वर्तन असलं पाहिजे. ज्याप्रमाणे की वरच काय करत नाही, तेजस्वी घोडा येऊ देत नाही, त्याप्रमाणे लोकांनी निंदा करायला संधी देत नाही. असा या जगात दोष गुण आहे. तर ज्याप्रमाणे आपली कोणी निंदाच करणार आहे, तशा प्रकारचं आपलं वर्तनच नसलं पाहिजे. पण निंदा कशाला कोण करेल, आणि म्हणून निंदा करायला संधी देत नाही. अशा जगात दोषरहित पुरुष कोण आहे. श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आपली विश्वास असला पाहिजे, आपला निष्ठा असली पाहिजे. आपली बुद्ध धर्मावर काय आहे, श्रद्धा आहे. आपली बुद्ध धर्मावर काय आहे, निष्ठा आहे. बुद्ध धर्माविषयी आपल्या धर्मामध्ये काय आहे, आपल्या मनामध्ये काय आहे, आदर आहे, विश्वास आहे. आणि श्रद्धाशील म्हणजे आपलं नैतिक आचरण. त्याप्रमाणे वीर्य म्हणजे आपलं कोणतंही काम करण्याची मनातून आपली काय असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे. आणि ती इच्छा काम करण्यासाठी आपण सुद्धा काय केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. त्याप्रमाणे समाधी म्हणजे मन एकाग्र गोष्टीमुळे एखाद्या विषयावर काय करणे, लक्ष केंद्रित करणे, आपलं मन स्थिर करणे, याला समाधी म्हटलेल्या तथागताने. आणि आपण सत्याचा शोध झाला पाहिजे. सत्य काय आहे, खोटं अंगीकारलं नाही पाहिजे. ब्राह्मण कल्पना आपण अंगीकारलं नाही पाहिजे. कोणत्याही परिकल्पना आपण अंगीकारल्या नाही पाहिजे. आपण सत्याचा शोध घेतला पाहिजे. विद्या. विद्या म्हणजे जे सत्य ज्ञान आहे, जे शहाणपण आहे, जे ज्ञान आहे, ते आपण अंगीकारलं पाहिजे. आणि आचरण, यांची पूर्तता आणि जागृत यांच्या योगाने महान दुःखाचा ठिकाणी सगळ्यात मोठं दुःख आहे, त्या सगळ्यात मोठ्या दुःखाचा काय करता येतो, अंत करता येतो. कशानं, श्रद्धेनं, शिलानं, वीर्यानं, समाधीनं, सत्यशोधनानं, विद्यानं, आचरणानं आणि पूर्णतेने आणि जागृतीने या मोठ्या मोठ्या दुःखाचा काय करता येतो, अंत करता येतो. क्षमा. क्षमा उत्तम आहे, सर्वोच्च आहे. क्षमा समान आपण काय केले, क्षमा म्हणजे आपण काय केलं पाहिजे, त्या क्षमा केली पाहिजे. निर्वाळ परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्यांची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवर्जित खरा समान होऊ शकत नाही. जे आपण क्लेश आणि द्वेषाचे या ठिकाणी चालू आहे, तथागत म्हणतात की दुसऱ्यांची हिंसा करणारा, हिंसा आपण नुसतं कोंबड्या बदल्याची हिंसा करतो, याला हिंसा म्हणायची नाही. दुसऱ्यांना आपण बोलतो, वाईट बोलतो, दुसऱ्यांशी वाईट वर्तन करतो, शरीरानं दुसऱ्याला शिव्या देतो, ही सुद्धा काय आहे, हिंसा आहे. दुसऱ्याला अपमान काढत देतो, ही सुद्धा काय आहे, हिंसा आहे. आणि म्हणून हिंसा करणारा किंवा दुसऱ्याला त्रास देणारा प्रवर्जित खरा समान होऊ शकत नाही, किंवा तो धर्माचा अनुयायी होऊ शकत नाही. स्वतः कोणतीही निंदा न करणे, कोणाची चुगली करायची नाही, कोणाची चाहणी करायची नाही, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, कोणालाही कोणालाही दुःख देणे व संतुलनाच्या नियमांचे पालन करणे, हा बुद्धाचा काय उद्देश आहे की आपण कोणाची निंदा करायची नाही, कोणाची हिंसा करायची नाही,
कोणालाही दुःख होईल अशा प्रकारचं आपलं वर्तन करायचं नाही किंवा आचरण करायचं नाही. हाच बुद्धाचा काय आहे, धर्माचा उपदेश आहे. करत असेल तर त्याला सुद्धा काय करू नका, तुम्ही साह्य करू नका. सगळ्यात उदाहरण मला या ठिकाणी वाटतं की आपण सुद्धा आपल्या धर्मामध्ये बरेच लोक कंदुरी करतात, बरेच करतात आणि ते कंदुरी जेवायला जाणारे सुद्धा बरेच लोक आहेत. आणि म्हणून प्रकारात म्हणतात ते जर हिंसा करतच आहे पण त्यांना तुम्ही सहाय्य करायला तुम्ही जेवायला चालला, कशाला चालला, जेवायला चालला. म्हणजे जेवायला जाणे हे सुद्धा काय करताय, तुम्ही त्याला काय करताय, तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर काय करत आहात, मनानं काय करत आहात, हिंसा करत आहात. आणि म्हणून प्रकारात म्हणतात की हिंसा करू नका किंवा करणारा दुसऱ्या लोकांना तुम्ही काय करू नका, पाहिजे करू नका. जो स्वतःच्या सुखाच्या शोधात आहे त्यामुळे जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांची हत्या करत नाही किंवा त्यांना सुख देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. स्वतःला म्हणतात की स्वतःला काही आपल्याला धर्म दिलेला आहे, हा पूर्ण कठीण प्रश्नासाठी मानवतासाठी काय दिलेला आहे, धर्म दिलेला आहे की जो स्वतःच्या सुखात जसं तुम्हाला वाटतं विभगना झालेल्या घंटेप्रमाणे जो मूक आहे त्याला निपान प्राप्त लाभलेलेच आहे. विभग्न झालेल्या एखाद्या घंटेचे ज्यावेळेस तुकडे तुकडे होतात आणि ती घंटा वाजत नाही, जी काय येत नाही घंटा तिच्यातून नाद येत नाही किंवा तिच्यातून काय येत नाही किंवा आवाज येत नाही, म्हणजे ती घंटा काय झाली चुकी झालेली आहे. आणि म्हणून विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो भेद जिंकले आहे, ज्याने रागावर नियंत्रण ठेवलेलं आहे, ज्याने द्वेषावर नियंत्रण ठेवलेलं आहे, जो मूक आहे त्याला निपान प्राप्त झालेलंच असतं किंवा त्याला निपान प्राप्त झालेलंच असतं. जो निपान मूक माणसाला कष्ट